हालेलुया. प्रियांनो, सुंदर साक्ष आहे आपल्यामध्ये. या बहीण सांगतात की गेल्या 25 वर्षापासून ते आपल्या मंडळीमध्ये येत आहेत आणि कोणीतरी त्यांना एका बहिणीने जे आहे सुवार्ता सांगितली. त्या सुवार्ताद्वारे ते म्हणतात माझं तारण झालं, परंतु मला वचन काही माहीत नव्हतं. वचनात वाढायचं कसं, प्रार्थना करायची कसं, ह्या काही गोष्टी मला माहीत नव्हत्या आणि मी जगातच होते. म्हणजे देव कळाला होता, परंतु देवाविषयी मला कळालं नव्हतं. आणि त्या सांगतात की मग मी जशी मंडळीमध्ये यायला लागले, गेले 25 वर्षापासून मी या मंडळीत येते आणि मी इथे शिकले प्रार्थना करणं, देवाचं वचन मी शिकले आणि इथे आल्यापासून माझ्या आत्मिक जीवनामध्ये वृद्धी झाली, माझं आत्मिक जीवन वाढलं. आणि ते सांगतात की एवढंच नव्हे, देवाने मला प्रार्थनेमध्ये, ते सांगतात मी देवाकडे प्रार्थना करत होते, एका घरासाठी, मोठ्या घरासाठी त्या प्रार्थना करत होते. आणि त्या सांगतात की मी खरोखर विश्वास ठेवत होते की परमेश्वर मला नक्कीच घराने आशीर्वादित करेल. आणि त्या सांगतात की ह्या फेब्रुवारी महिन्यामध्येच पुण्यासारख्या शहरामध्ये परमेश्वराने आमच्या स्वतःचं हक्काचं घर आम्हाला दिलं आहे आणि हे आशीर्वाद आम्हाला मिळाले आहे देवापासून. म्हणून ते म्हणतात की खरोखर देवाला आम्ही जाणलं, देवाचं वचन कसं घोषित करायचं ते आम्ही शिकलो आणि त्याचे आशीर्वाद आज आम्ही आमच्या जीवनात पाहत आहोत. त्या सांगतात की जसे की रोज रात्री जी सेल ग्रुपची प्रेयर असते, ती प्रेयरमध्ये मी शिकले की घोषणा कसं केलं पाहिजे, देवाच्या वचनाला कसं घेऊन ते घोषित केलं पाहिजे, कसं आपल्या जीवनावर ते बोललं पाहिजे. मी माझ्या फायनान्शियल प्रॉब्लेमसाठी, घरासाठी जो पैसा लागत होता त्याच्यासाठी मी देवाच्या वचनाची घोषणा करत होत्या. त्या सांगतात परमेश्वराने आम्हाला भरपूरने पुरवलं, आमचं घर झालं, फायनान्शियली आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. म्हणून का नाही प्रियांनो, टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद देऊया.